उद्या होणाऱ्या विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतले रस्ते ब्रँड ठाकरेंच्या बॅनरनं फुलल्याचं पाहायला मिळतंय। मेळाव्यात ज्या ठिकाणी होणार आहे त्या वरळी डोम परिसरातही मोठी बॅनरबाजी करण्यात आली आहे। कार्यकर्त्यांकडून मेळाव्यासाठी जोरदार वातावरण निर्मिती केली जाते। पाहूयात। हा केवळ फोटो नाहीये, तर असंख्य कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आहेत। अनेक जुन्या शिवसैनिकांनी बघितलेलं स्वप्न आहे। गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांवर टीकास्त्र सोडणारे ठाकरे बंधू 5 जुलैला एकाच मंचावर एकत्र मेळावा घेणार आहेत। या मेळाव्याची दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। मग कार्यकर्ते कसे मागे राहतील? कार्यकर्त्यांनीही राज्यभरात वातावरण निर्मिती केली आहे। मुंबईसह ठाण्यात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार बॅनरबाजी केली आहे। मुंबईतील अनेक भाग ठाकरे ब्रँडच्या बॅनर्सने फुलून गेलेत। वरळी डोम परिसर म्हणजे ज्या ठिकाणी विजयी मेळावा होणार आहे त्या परिसरातही चौकात बॅनर लावण्यात आले। मुंबईतल्या वरळी डोम परिसरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आल्याचं पाहायला मिळते आणि यामध्ये विशेषतः ब्रँड मराठीचाच आणि ठाकरे बंधू यांचेच फोटो झळकताना पाहायला मिळत आहेत। दुसरं जे बॅनर आहे ते महाराष्ट्र माझा, जी मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूकडे या, नाहीतर कायमची गुजरातला पोहोचाल, आम्ही गिरगावकर, अशा प्रकारचे हे बॅनर लावण्यात आलेले आहे। तर भर चौकात समोर जे एक बॅनर लावलेला आहे ते सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे, ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे हे उद्धव आणि राज ठाकरे यांना आशीर्वाद देत असल्याचं पाहायला मिळते। तर उद्धव आणि राज ठाकरे हे एकत्र गळाभेट करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। दुसरीकडे बघितलं तर एक मोठं बॅनर आहे जे आम्ही गिरगावकर यांच्या वतीनं लावण्यात आलेलं आहे। महाराष्ट्रात मराठीसाठी ठाकरे साहेब सभा झाल्यावर फक्त आदेश द्या, कोणकोणत्या महाराष्ट्रद्रोही लोकांना सरळ करायचं आहे, आम्ही आदेशाची वाट पाहत आहोत, अशा प्रकारचे हे बॅनर लावण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। तर तिकडे शिवसेना भवन परिसरही बॅनरनं भरून गेलाय। ठाकरे येत आहेत, तुम्हीही नक्की या, अशी साध या बॅनरमधून मराठी माणसाला ठाकरे बंधूंनी घातलीये। ठाकरे येत आहेत, तुम्ही सुद्धा या, अशा आशयाचे बॅनर, असं आवाहन करणारे बॅनर आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कोणताही झेंडा नाही, फक्त मराठीचाच अजेंडा, असे बॅनर सध्या आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो। उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे, याचा अंदाज आपल्याला हे बॅनर्स बघून पाहायला मिळत आहे। कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते, दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार, त्या आदेशाच्या अधीन राहून त्या ठिकाणी जे आहे ते बॅनर जे आहेत ते लावण्यात येत आहे। मुंबई पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत। सरकारला ओढ लागली होती हिंदीची, पण जनतेला ओढ लागली 2 भावांची, अशा आशयाचे बॅनर ठाण्यातील हरिनिवास भागामध्ये लावण्यात आले। ठाकरे बंधूंचा जो आहे तो उद्या मुंबईमध्ये विजय मेळावा असणार आहे आणि या मेळाव्यापूर्वीच आपण पाहिलं तर ठाणे शहरामध्ये जे आहेत बॅनरबाजीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे। ठाण्यातील हरिनिवास या सर्कलमध्ये एक बॅनर जो आहे तो शिवसैनिक व मनसैनिकांकडून एकत्ररित्या लावण्यात आलेला आहे। महाराष्ट्राची भाषा मराठी, पण सरकारला ओढ लागली होती हिंदीची, महाराष्ट्रात सरकार बसलंय तिघांचं पण जनतेला ओढ लागली 2 भावांची, असा मजकूर देखील या खाली लिहिलेला आहे। त्याचबरोबर खालच्या बाजूला आपण पाहिलं तर ठळक अक्षरामध्ये मराठी अधिक ठाकरे बरोबर महाराष्ट्र चला वरळी, असं देखील या बॅनरवरती लिहिण्यात आलेलं आहे। राज्य सरकारच्या हिंदी भाषेच्या निर्णयावरून ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली। ठाकरे बंधूंच्या मोर्चाच्या घोषणेनंतर सरकारनं आपला निर्णय मागे घेतला आणि हाच विजय 5 जुलैला मुंबईतील वरळी डोम इथं साजरा केला जाणार आहे। राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते मंडळी या मेळाव्याला उपस्थित राहतील। त्यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाचं हे एक मोठं पाऊल म्हणून या मेळाव्याकडे पाहिलं जातंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।